वारसा संकल्पपूर्तीचा. तीर्थक्षेत्र नाशिक. घाटावर आणि गोदावरीच्या काठावर समृद्ध इतिहास जपणारं आणि वर्तमान मिरवणारं नाशिक. नाशिकला फक्त इतिहास नाही, प्राचीन परंपरा आहे, अध्यात्म आहे, अनेक मोठ्या साहित्यिक, राजकीय, सामाजिक व्यक्तींचा वारसा आहे. त्यातलंच एक नाव म्हणजे कैलासवासी दिनकर वामनराव आढाव. संघर्षातून खूप लोक मोठे होतात, पण मोठं झाल्यावर इतरांचा संघर्ष कमी होईल, त्यांचं आयुष्य सुखकर होईल याचा विचार करणारे खूप कमी असतात. दिनकरराव आढाव राजकारणातलं मोठं नाव असलं तरी आजही त्यांच्या सामाजिक कार्यामुळे त्यांची आठवण काढली जाते. त्यांनी सार्वजनिक जीवनात मोठमोठी पदं भूषवली, पण त्यांची मुख्य ओळख कायम चांगला माणूस, देव माणूस अशीच राहिली. काही माणसं पदामुळे मोठी असतात, काही माणसं कर्तृत्वानं मोठी असतात, आपल्या पदाची शान आणि मान वाढवतात. दिनकरराव आढाव त्यातलेच. अशा लोकप्रिय नेत्याची आणि निस्वार्थ समाजसेवकाची पुढची पिढी आता सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करतेय. या तरुण आणि आश्वासक नेतृत्वाचं नाव म्हणजे प्रीतम दिनकर आढाव. जन्म आपल्या हातात नसतो, पण आधीच्या पिढीच्या कार्याचा वारसा जपणं आपल्या हातात असतं. जनतेविषयी तळमळ असणं आपल्या स्वभावात असतं. संवेदनशीलता बळजबरी येत नाही, तर ती तुमच्यात असावी लागते. आणि आजवर आपल्या प्रत्येक कामातून प्रीतमताईंनी दाखवून दिलंय की त्या दिनकररावांचा वारसा अतिशय समर्थपणे आणि जबाबदारीनं चालवतायत. दिनकररावांचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे 40 वर्षांपूर्वी आपल्या मुलींना त्यांनी अगदी मुलांसारखं वागवलं, शिकवलं. 4 मुली उच्च शिक्षित असल्या पाहिजेत हा आग्रह धरला आणि तो पूर्ण केला सुद्धा. बाप लेकीच्या सुंदर नात्याचं आढाव कुटुंब म्हणजे एक आदर्श उदाहरणच. खूप शिकल्यावर लोक गावाला विसरतात, पण दिनकररावांच्या लाडक्या प्रीतमला उच्च शिक्षणासोबत उत्तम संस्कारांचा वारसा आहे, समाजसेवेची परंपरा आहे. म्हणून आजही सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम करणाऱ्या प्रीतमताई बघितल्या की दिनकररावांची हमखास आठवण येते. आढाव परिवाराची समाजातल्या प्रत्येक घटकाशी असलेली बांधिलकी आणि जवळीक देवळालीत प्रत्येकाला ठाऊक आहे. बालवयातच प्रीतमताईंना आपल्या वडिलांकडून समाजकार्याचं बाळकडू मिळालं. पण तुमचं शिक्षण उच्च दर्जाचं असेल तर तुमचं सामाजिक कार्य आणखी व्यापक होतं. हा विचार मनात ठेवून प्रीतमताईंनी उच्च शिक्षण घेत आपल्या आयुष्याचं ध्येय निश्चित केलं. सारं घरच सुशिक्षित संस्कारित केलं. आधुनिक शिक्षण आणि परंपरेचा आदर या दोन्ही गोष्टी प्रीतमताईंच्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य आहे. माणसं जोडण्याचं कुठलं शास्त्र नसतं. तुम्ही लोकांना समजून घेत असाल, त्यांच्या कामी येत असाल आणि त्यांच्या मताला किंमत देत असाल तर लोक आपोआप जोडले जातात. असा प्रचंड मोठा गोतावळा प्रीतमताईंसोबत आहे. याला त्यांचं सामाजिक कार्य हे कारण आहे. अशी लोकप्रियता हातचं राखून काम करणाऱ्याला मिळत नाही, तर कामात झोकून देणाऱ्याला मिळते. प्रीतमताई थोडकी नव्हे तर 35 वर्ष देवळालीत सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या देवळालीच्या आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या आपल्या देवळालीत राहून काम करतात. देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये ताई नामनिर्देशित सदस्य आहेत आणि उपाध्यक्षा म्हणून सध्या कार्यरत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या नाशिक आणि महाराष्ट्र पातळीवर संघटनात्मक कार्य करताना ताईंनी अनुसूचित जाती जमाती सेलचे उपाध्यक्ष म्हणून अत्यंत प्रभावी कामगिरी केली आहे. विविध सेवाभावी संस्थांमध्ये त्यांनी केलेल्या समाजसेवेची कायम दखल घेतली जाते. विशेषतः सर्वसामान्य जनता तसंच महिलांसाठीच्या कामात त्यांनी कायम हिरिरीनं भाग घेतलाय. देवळाली कॅम्प 126 मतदारसंघात तसंच नाशिक आणि महाराष्ट्र पातळीवर पक्षाच्या जडणघडणीत प्रीतमताईंचं योगदान खूप मोठं आहे हे सगळ्यांना ठाऊक आहे. ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन सर्व्हिस सुविधा मिळवून देण्यात ताईंचा सिंहाचा वाटा आहे. प्रीतमताईंनी खराब रस्त्यांचा प्रश्न सोडवून कॉन्क्रीट रोडच्या निर्मितीचा ध्यास घेतला आणि तो यशस्वीपणे पूर्ण केलाही. सर्व वॉर्डात रस्ते, वीज, पाणी या मूलभूत सुविधा मिळवून देण्यासाठी त्या कायम प्रयत्नरत असतात. पाळदेमळा इथला 30 वर्षांपासून रखडलेला वीज प्रश्न मार्गी लावण्याची महत्वाची कामगिरी ताईंच्या नावे.
कोरोना काळात जीवनावश्यक वस्तूंचा, सुविधांचा सातत्यानं त्यांनी नागरिकांना पुरवठा केलाय. वैद्यकीय सेवा, औषध पुरवठा तसंच लसीकरणानं जनसामान्यांचं आरोग्य राखलंय. सरकारी शाळांसाठी निधी मिळवून शिक्षणाचा दर्जा उंचवलाय. जिल्हा परिषदेच्या 35 पेक्षा अधिक शाळांमध्ये डिजिटलायझेशन करून ई लर्निंगला प्रोत्साहन देणं असो, महिला सक्षमीकरणासाठी वनरूफ प्लॅटफॉर्म तयार करणं असो किंवा मंगळागौरीसारख्या कार्यक्रमात 8,000हून अधिक महिलांना सहभागी करून सोहळा यशस्वी करणं असो, ताईंच्या कामाचा धडाका देवळालीकरांनी अनुभवलाय. देवळाली मतदारसंघासाठी 2 कोटींचा निधी मिळवून विविध गावांना त्याचा लाभ मिळवून देणाऱ्या ताई, देवळालीपर्यंत सिटीलिंक बस सेवा वाढवण्यासाठी प्रयत्न करून विद्यार्थ्यांची आणि नागरिकांची होणारी गैरसोय थांबवणाऱ्या प्रीतमताई देवळालीकरांचा अभिमान आहे. त्यांनी पंतप्रधान आत्मनिर्भर निधी योजनेतून प्रत्येक वॉर्डात बूथ बनवून जनतेला सहकार्य केलंय. देवळाली परिसरात बंद असलेली ड्रेनेज सिस्टीम, बंदिस्त गटारी योजना राबवून सुरू केली आहे आणि पर्यायानं पर्यावरणाचा ऱ्हास थांबवलाय. देवळालीतले बाग बगीचे, मीटिंग झोन इत्यादी सुविधा स्वतः लक्ष घालून पूर्ण केल्या आहेत. सामाजिक बंधुता जपण्यासाठी सातत्यानं महापुरुषांच्या जयंतीचे उत्साहात आयोजन केले आहे. यापुढे देखील असेच समाजोपयोगी प्रकल्प राबवून संपूर्ण देवळाली मतदारसंघाला आदर्श मतदारसंघ घडवण्याचा प्रीतमताईंचा मानस आहे. मतदारसंघातील युवक, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी अशा सर्वांसाठी उपयुक्त असं दर्जेदार काम आणि सेवा उपलब्ध करून देण्याचा ताईंचा संकल्प आहे. प्रत्येक कुटुंबाला कमी दरात चांगल्या आरोग्य सुविधा मिळवून देणं, दर्जेदार शिक्षण मिळवून देणं, शेतकऱ्यांना हमीभाव तसंच दळणवळणाच्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देणं हे प्रीतमताईंचं मुख्य ध्येय आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासोबत कौशल्य विकास करून मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देण्याची धडपड ताई करतायत. प्रत्येक तरुणाच्या हाती स्वयंरोजगार यावा ही ताईंची संकल्पना आहे. देवळाली मतदारसंघात अधिकाधिक नागरी सुविधा निर्माण करून जनतेचं आयुष्य सुखकर करण्याचा प्रयत्न त्या करतायत. प्रत्येक मुलीनं उच्च शिक्षित होऊन देशाचं नाव उज्ज्वल करावं हे त्यांचं स्वप्न आहे. युवा शक्तीला खेळ, कला, व्यवसाय आणि शिक्षण या सर्व क्षेत्रात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा ताई कसोशीनं प्रयत्न करतायत. शेतकरी महिला, विधवा, एकल पालक, पेन्शनधारक, बचत गट, महिला आणि मुलामुलींच्या शिक्षणासाठी महिला सक्षमीकरणाचा शासनाचा उपक्रम ताई अत्यंत नेटाने पार पाडतायत. प्रीतमताईंच्या कामाची यादी सांगायला वेळ पुरणार नाही, पण एक गोष्ट सांगावीच लागेल. आपल्या माणसाला आपले प्रश्न कळतात. आपल्या देवळालीच्या प्रीतमताईला आपले प्रश्न कळलेत. ते सोडवण्यासाठी ताई कायम तत्पर राहिली आहे आणि राहणार आहे. आधार म्हणून आपलं माणूस जवळ पाहिजे असं सगळ्यांना वाटतं ना, मग आपला आमदार पण आपल्यातलाच असला पाहिजे. प्रीतमताईचं आपल्या देवळालीच्या विकासाचं स्वप्न आहे. फक्त त्याला आपल्या देवळालीच्या पाठबळाची, आशीर्वादाची आवश्यकता आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.